विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे। आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल। उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव। मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत 100% सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे। जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते। कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो, जमिनीचा पोत सुधारतो। ऊस, केळी, भाजीपाल्यासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत। आपल्या ऑर्डर नुसार फक्त 8 दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध। ऑर्डर साठी संपर्क 72 49 35 87 96। रमेश बंडगर, सलगरे, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनावरून सुरू झालेला राजकीय वाद आता पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे। या प्रकरणाशी संबंधित एक मोठी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असून भाजपच्या एका नेत्याने या संपूर्ण घडामोडीबाबत एक धक्कादायक दावा केला आहे। नेमकं काय घडलं आणि या दाव्यामागचं कारण काय याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे। दरम्यान मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे शासकीय उद्घाटन होण्याच्या एक दिवस आधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी इमारतीचे उद्घाटन केले होते। त्यावेळी आमदार इद्रिस नाईकवडी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून फीत कापण्यात आली होती। याच कार्यक्रमात बोलताना आमदार इद्रिस नाईकवडी यांनी नाव न घेता भाजपच्या नेत्यांवर टीका केली होती। ऐऱ्या गैऱ्याचं नाव घेऊन चांगल्या कार्यक्रमात अपशकुन करू नका असं वक्तव्य केलं होतं। मात्र यानंतर राजकीय घडामोडींनी वेगळंच वळण घेतलं। मिरज पंचायत समितीच्या सभापती तन्वी कमलेकर आणि उपसभापती ललिता शेजूळ यांची पदे रद्द झाल्यानंतर भाजपच्या एका नेत्याने याच अनधिकृत उद्घाटनाचा संदर्भ देत टोला लगावला आहे। योगेंद्र थोरात यांनी आमदार इद्रिस नाईकवडी यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे। तुम्ही मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे अनधिकृत उद्घाटन केले आणि त्यानंतर सभापती व उपसभापती यांची पदे रद्द झाली, मग अपशकुनी कोण हे जनतेला कळालं आहे असा टोला त्यांनी लगावला। कार्यक्रमाला आपण चांगला कार्यक्रम आहे आणि चांगल्या कार्यक्रमाला अपशकुन लागू द्यायचं नाही। कुणाचं तरी ऐऱ्या गैऱ्याचं नाव घ्यायचं नाही आपल्याला या कार्यक्रमात। इतका छान कार्यक्रम। काही दिवसापूर्वी पंचायत समितीचं अनधिकृत उद्घाटन झालं होतं। त्यावेळेला शिवसेनेच्या एका नेत्यांनी अशी टीका केली की अमुक कार्यक्रम घेतला आणि 18 माणसं पण नव्हती। त्या टीकेनंतर विधान परिषद आमदारांचं भाषण झालं तिथं आणि त्यांनी असा उल्लेख केला की कशाला उगाच कुणाचं तर नाव घेत आहे, कार्यक्रमाला अपशकुन होईल। आता त्या विधान परिषद आमदारांच्या हस्तेच त्या पंचायत समितीचं काहीतरी फीत कापली आणि काल तुम्ही बघितलं की सभापती आणि उपसभापती यांचं पद रद्द झालेलं आहे। त्यामुळं फीत कुणी कापली आणि कुणी फीत कापल्यामुळे यांची पदं गेली आणि अपशकुनी कोण आहे हे आता तुमच्या लक्षात येईल। यांच्या हस्ते फीत कापल्यामुळं त्या दोघींची पदच गेली असं त्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर होईल। त्यामुळं ते अपशकुनी आहेत का कोण अपशकुनी आहे तुम्ही बोलून होत नाही। तुम्ही फीत कापली आणि तिथं सत्ताच चालल्या, त्यावरून तुम्हीच अपशकुनी आहे लक्षात घ्या। तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलला ते चांगले 5 वेळा निवडून आलेत, पण तुम्ही आता नगरसेवक पण होणार नाही, लिहून घ्या।